तर मित्रांनो आपलं सुकं चिकन रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. फार मस्त एकदम असं बनलं आहे. तर थोड्या वेळात सुकं चिकन आणि तांदळाची भाकरी मस्त आडवा हात करायचा आहे. नमस्कार मित्रांनो, पेशंट तुम्हाला यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो संध्याकाळचे 6:30 झालेले आहेत आणि आज मी लवकर आलो ऑफिसमधून. लवकर यायचं कारण पण असं आहे कारण मुंबईमध्ये अवकाळी पाऊस चालू झालेला आहे. फार ग्रँड रोडपासून सोडून काढले पावसाने, वादळ पण आणि पाऊस पण, त्यामुळे आम्हाला लवकर सुट्टी भेटली. तर मित्रांनो अजून मी लवकर आलो असतो, 6 वाजेपर्यंत तरी विक्रोळीला पोचलो असतो घरी. पण काय झालं, दादर स्टेशन आपलं ग्रँड रोड स्टेशनला आलो आणि बघतो तर ट्रेन जाम आहेत, खूप लेट आहेत आणि एका पाठोपाठ एक अशा लाईनीत उभे आहेत, 1 नंबरला पण आणि 3 नंबरला पण. याचं कारण असं होतं की लोअर फरेल आणि महालक्ष्मीच्या मध्ये कुठेतरी झाडाच्या फांद्या वगैरे केबलला लटकल्या होत्या, त्याच्यामुळे तिथे जाम झालं होतं ट्रेनचं. तर आलो कसं तर लटकत दादरवरून मग आपली सेंट्रल लाईन पकडून, सेंट्रल लाईन व्यवस्थित चालू होती, घरी आलो. तर ॲक्च्युली मित्रांनो पाऊस हा कालपासून चालू झालेला आहे. काल रात्री पण आमच्याकडे विक्रोळीला पडला, आज सकाळी ग्रँड रोडला पडला माझ्या ऑफिसच्या इथे, आणि आता निघायच्या अगोदर 1 तास जबरदस्त मजबूत पाऊस पडला. म्हणजे आपण त्याला गावाला बोलतो ना, हरले गेले, तसा हरले जाण्यासारखा पाऊस पडला, पावळ्याने पाणी घेणं जाण्यासारखा पाऊस पडला, फार जबरदस्त असा पाऊस पडला आहे. तर मित्रांनो गाडी काय बाईक माझी धुवायची गरज नाही, एवढी धुवून निघालेली आहे ती बघा. दुकानाच्या बॅक साईडला आहे ती गाडी, फार धुवून निघाली आहे, एवढा पाऊस पडला आहे. तर मित्रांनो मे महिना चालू झालेला आहे. मे महिन्याची 7 तारीखलाच पावसाने हजेरी लावली आहे. हा जर पाऊस खरा झाला तर काही खरं नाही, पण अवकाळी राहिला तर ठीक आहे. आता थंडावा केला आहे 2 दिवस. हा जर पाऊस निघून गेला तर परत राहायला नको, एवढं गरमी वाढणार आहे. तर ग्रँड रोडला जो काय पाऊस लागला तो तुम्हाला दाखवतो मी, किती पाऊस पडला तो. जोरात हे छान दोन चार शब्द काहीतरी सांग की असं ते मी सांगणार. तर नुसता पाऊसच नाही पडला, तर त्या पावसाबरोबर वादळ पण होतं तेवढंच. फार झाडं तुटून पडली. आमच्या ऑफिसच्या बाजूला एक गाडी होती रोडच्या बाजूला, त्याच्यावरती एक झाड पडलं आहे, फार नुकसान आहे. तर मित्रांनो हा पाऊस इकडे पडतो आहे ठीक आहे, जर गावाला पडला तर फार नुकसान आहे आंब्यावाल्यांची पण. आंबे आता राहिले नाहीत, पण ज्यांचे आहेत त्यांचे फार नुकसानच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गावाला कसं मेमध्ये जास्त गावाला लग्न असतात, तर लग्नवाल्यांचे पण फार घाई तारांबळ होणार आहे या पावसामुळे. त्यांचे मांडव पण पाऊस ओले करून टाकणार आहे. पण देव करून गावाला तरी पाऊस पडू नये एवढं लवकर तरी. काय गावाला आमच्याकडे पण काय लोकांचे असे प्रॉब्लेम्स आहेत. तर मित्रांनो गावाला एवढं लवकर पाऊस पडू नये, कारण काय आहे गावाला मेमध्ये आहेत ना सार्वजनिक पूजा असतात मंदिरामध्ये. तर फार चाकरमानी गावाला जातात पूजेसाठी, सार्वजनिक पूजेसाठी आपल्या वाडीतल्या गावातल्या. तर तिथे चांगल्या प्रकारचे कार्यक्रम वगैरे ठेवतात. ते कार्यक्रमाची रूपरेषा बदलली नाही पाहिजे, त्यासाठी गावाला तरी जवळजवळ 20 तारीखपर्यंत तरी पाऊस पडला नाही पाहिजे, असं माझं मत आहे. तर मित्रांनो अशा पावसामध्ये ना गावाला खूप मजा येते. गावाला कसं माहिती आहे, फणसाच्या आटल्या भाजून खायला तव्यावरती. आटल्या म्हणजे फणसाच्या बिया असतात ना, त्याला आमच्याकडे आटल्या बोलतात. त्या आटल्या चुलीवरती तव्यावरती भाजून खायला खूप मजा येते. परत चुलीत काजू टाकून म्हणजे जांभी टाकून आपण त्या फोडून खायला पण मजा येते. आणि रिमझिम पाऊस चालू असला की फार मजा येते तव्यावरती चणे भाजून खायला. फार ते दिवस आठवतात लहानपणीचे. आम्ही गावाला असताना पहिल्या पावसात तेच करायचं. जास्त पाऊस लागला की चुलीवरती तवा ठेवला, चूल पेटवली, चुलीवरती तवा ठेवला की आटल्या भाजल्या, म्हणजेच फणसाच्या बिया भाजल्या. खायला मजाच वेगळी यायची. तर घरामध्ये सन्नाट आहे. आमची पूर्ण चिल्लर पिल्लर गावाला गेली आहेत मे महिन्याच्या सुट्टीसाठी.
एन्जॉय करायला. आणि एक चिल्लर आमची थोड्या वेळाने येईल, तिचं चिवचिवाट चालू होईल. तर मित्रांनो, परी आणि बेबू गेली गावाला आणि आमची बबडी आहे मुंबईला. बबडी काय खाते दाखव. तू खाते? हां, पळाली 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 बबडी पळाली. आता एकटीच आहे ती. हां, तिला करमत नाही एकटीला, कारण दोघी होते तोपर्यंत टाइमपास होतो तिचा. तर तिला खेळायला कोण नाही. ये इकडे ये इकडे. अरे पाडलं सगळं खाली. हां, ते बघ सगळं खाली पाडलं. ये इकडे. पडणार पडणार पडणार. असे सरळ पकड पद असं. काय ते बस नाही. हां, काय करते काय करते? हा बावडी काय खाते तू? डाईट चिवडा. काय कर? बेबो कुठे आहे? बेबो बेबो कुठे गेली? गावाला गेली होय. दीदी कुठे गेली? ती पण गावाला. हां, मग तू एकटीच राहिली इथे. हां, भूर गेली. हां हां हां. तर मित्रांनो, आमच्या विंडोची आहे ना, जो आपण पडदे लावतो ती दांडी तुटलेली आहे. आम्ही नवीन लावतो आहे बघा. तर भावानो, अजून पण पाऊस चालू आहे. बारीक रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे. आत्ताच मी बाहेर जाऊन आलो मार्केटमध्ये. फार चिकन आणायला गेलो होतो. या अवकाळी पावसामध्ये मूड झाले चिकन खायचं. सुक्का चिकन आणि तांदळाची भाकरी. सुका चिकन आणि तांदळाची भाकरीचा वेत आहे आज आमचा. तर मित्रांनो, हे मी 100 रुपयाचं चिकन आणलं आहे, कारण उद्या गुरुवार पण आहे आणि उद्या आमचा उपवास असल्यामुळे कोण खात नाही. मी पण खात नाही आणि वहिनी पण खाणार नाही, कारण दुसरं कोण खाणार इथे नाही आहे. पूजा गेली गावाला, माझे 2 चिल्लर गेलेत गावाला, त्यामुळे इथे कोण खाणार नाही. त्यामुळे फक्त 100 रुपयाचं चिकन आणलेलं आहे. आणि हे चिकन आम्ही सुक्का चिकन बनवतो आहे. तर त्याला हळद वगैरे मसाला वगैरे लावून ठेवलं आहे. मित्रांनो, कांदा, टॉमॅटो आणि तो मसाला आणि हे सर्व बाकीचे मसाले, आला लसूण पेस्ट रेडी ठेवलेलं आहे. त्याला 5-10 मिनटं आम्ही मस्तपैकी हळद आणि मीठ लावून ठेवलेलं. तर हे सगळं रेडी झालेलं आहे. आता हे फोडणी द्यायला कांदा आणि टॉमॅटोची फोडणी देणार आहे. तर आता तुम्ही बघूया सुकं चिकन वहिनी कशी बनवते ती. तर भावानो, कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तर भावानो, ये आमची बबडी. तू बबडी आहे ना? हां, तुझं नाव काय? सोरा. सांग नाव काय? सोरा. बबडी. तेल तापलंय. टमाटर. कांदा टाकून घेतलाय. तर आला लसूण पेस्ट पण टाकून घेतले मित्रांनो. आणि हा आता टाकलाय टोमॅटो. झणझणीत सुकं चिकन
बाहेर पडतोय पाऊस आणि इथे सुकं चिकन आणि तांदळाची भाकरी फुल धमाल. तर मित्रांनो आता आपण लाल मसाला वगैरे मालवणी लाल मसाला टाकून घेतलाय, हळद टाकून घेतोय, हा गरम मसाला तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा टाकून घ्यायचा. घेतली ढवळून. आता ही झाली ग्रेव्ही, सुक्का चिकनची ग्रेव्ही तयार झाली आहे. आता ह्याच्यानंतर चिकन टाकणार आहे ना. आता आपण टाकून घेऊया चिकन. ऑलरेडी ह्याला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं होतं आम्ही, म्हणजे ज्याला आपण बोलतो ना मुरत ठेवतो तसं मुरत ठेवलेलं होतं चिकनला हळद आणि मिठामध्ये. आणि हा आहे मसाला, गोडा मसाला आहे ना. चवीनुसार मीठ टाकून घेतलंय आम्ही. तर मित्रांनो जवळजवळ सुकं चिकन होतंय आमचं. आता ह्याच्यात पाणी टाकायची गरज नाही ना. आता ढाकण लावून घ्यायचं, मग ॲटोमॅटिक पाणी सुटेल याचं सगळं. आता आम्ही आपली ढाकण लावून घेतलं कढईला, थोडा वेळ ठेवणार. तर मित्रांनो हे आहे सुकं चिकन, ही तांदळाची भाकरी, अजून पण भाकरी आहे तिकडे बघा. तर आता मी सुकट चिकनची टेस्ट करतो, तुम्हाला सांगतो मी कितपत झालं इथं आमचं सुकं चिकन. एक नंबर, अप्रतिम मस्त झालं एकदम. बबडी पण खायला बसले माझ्याबरोबर, है ना बबडी? है ना अण्णा? तर मित्रांनो व्हिडिओ इथेच थांबवतोय. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, आणि प्रशांत धुमाळ यूट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर प्रशांत धुमाळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय बाय.